हल 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 हेलो 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे रूप
आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरुपया संता हाती आला निरुपया संता हाती आला सुख दुःख माझे आईले कानी सुख माझे आईले कानी सुख दुःख माझे आईले कानी वळवळा मनी करुणिया वळवळा मनी करुणिया सिद्ध मूळ साधुले करुणी सिद्ध मूळ साधुले करुणी सिद्ध मूळ साधुले करुणी सिद्ध मूळ साधुले येती दिसे न्यावयासी येती दिसे न्यावयासी येती दिसे न्यावयासी त्याची पंथे माझे लागली से चित्त पंथे माझे लागले से त्याची पंथे माझे लागले से पंथे माझे लागले से वाट पाहे नित्य बाहेरात वाट पाहे नित्य बाहेरात वाट पाहे नित्य बाहेरात सुख दुःख माझे ऐकले सुख दुःख माझे ऐकले सुख माझे ऐकले सुख दुःख माझे ऐकले वळवळा मनी करुणिया वळवळा मनी करुणिया वळवळा मनी आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा
आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा जाईन मी आता जाईन मी आता आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा
हबप चंदाताई लोखंडे लोखंडे ताई पुढे येत हबप चंदाताई लोखंडे विठाला 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 फक्त माऊली माऊली आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरुपया संता हाती आला सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणीचा करोनी शिष्ट मूळ सारुले भातके येती दिशे येती न्यावयासी त्याच पंथे माझे लागले से चित्त वाट पाहे नित्य माहेराचे सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणीचा तुका म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुलिया माय बाप सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणीचा विठाला 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 विठाला
शचितन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वाता जवान्नरियुद्धं श्रीरामदूतं शरणं हे कानी कळवळा मनी करुणेचा खरोखर आज एका पुण्य आत्म्याचं गोड जेवण कार्यक्रम आहे त्यानिमित्त जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग आहे। या अभंगात महाराज म्हणजे भूमिका कशी घेतली सासू बोले सुन लागे म्हणजे सासूला कोणती गोष्ट बोलायची असते पण ती डायरेक्ट सुनेला बोलता येत नसते ती आपल्या लेकीवर मुलावर घालून बोलते आणि ते सुनायला लागतं तसं स्वतः महाराज आता तुम्ही म्हणताल
आपण तर पुरुष आहे आणि माहेराला कसं महाराज म्हणले. मुळात आपण सर्वजण देवापुढं स्त्रीच आहोत. फक्त एकच पुरुष आहे तो म्हणजे परमात्मा. मुळात आपण देवरूप होतो. मम वंशे जीवलोके जीवभूत सनातन, म्हणजे आपण देवाचे अंश आहोत. आपण देवापासून आलेलो आहोत. म्हणजे आपण जिथून आलो ते काय आपलं माहेर आहे. मग आपण जीवरूपी जन्माला येऊन संसारात गुंतलो आणि मग तिथं आपण सासरवासी झालो. मग या संसाराला आपण कंटाळलो. कुठपर्यंत संसार करावा आणि मग संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. काही दिवस संसार करायला बरा वाटतो आणि नंतर उमग येतो, कंटाळा येतो, नको वाटतं. आता दिसू नये जना ऐसे करी नारायण. अशी ज्यावेळेस आपण संसाराला कंटाळला असतो त्यावेळेस आपल्याला देवाची आठवण येते. आणि या अभंगात महाराजांनी याचं प्रतिपादन केलं आहे. आज खरोखर एका महान अशा महात्म्याची सेवा करायला मला लाभलेली आहे. आणि हे सेवा येण्याचं कारण म्हणजे हरिभक्तीपरायण भागवताचार्य द्वारकाधीश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा हरिभक्ती चंदताई लोखंडे यांचा फोन आला. महाराज तुम्ही कुठे? म्हणलं मी लय लांब आहे, लातूरकडे कार्यक्रम आला. म्हणले तुम्हाला एक कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे तुम्हीच करा की मी येतो कार्यक्रमाला. नाही म्हणले महाराज त्यांची अशी इच्छा आहे. मी गेल्या वर्षी त्यांच्या आईचा कार्यक्रम होता. म्हणले मुलांनी मला फोन केला. नाही म्हणले ह्यावेळेस तुमच्या हातानेच एक आम्हाला महाराज द्या. मग आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा. त्यांनी आज्ञा केली आणि मी हो पत्कारलं. खरोखर मला इथं आल्यास कळालं की ज्यांचं गोड जेवण आहे त्यांच्याच नावानं या तंड्याचं देखील नाव आहे. माणिक नगर तंडाचं असं ना. छान. खरोखर हे एक असं व्यक्तिमत्व होतं. माझं म्हणणं का कुणाच्या नावानं गावाला नाव येत नाही बरं का. ज्यानं हे गाव ही वस्ती निर्माण केली अशा एका महात्म्याचा आज गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. कैलासवासी माणिक नाईक पोमा पवार खरोखर यांचं फार मोठं कुटुंब आहे. 4 मुलं आहेत आणि 6 मुली असा मोठा परिवार आहे. आणि संतराम ज्ञानोबा तुकाराम विष्णू माणिक पवार या 4ही मुलांनी चला आपल्या वडिलांचं गोड जेवण करावं या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजित केलं आहे. त्यांच्या मुली परेगाबाई सुखदेव राठोड, मुक्ताबाई शंकर राठोड, अनुसयाबाई मदन जाधव, शशिकलाबाई प्रकाश राठोड, विजयाबाई रावसाहेब राठोड, जयश्रीबाई संतराम राठोड. हा खाली एक आहे संगीता अर्जुन राठोड. फार बाबा फार सुखी होते. बाबाचा एवढा मोठा परिवार. पण कसं आहे येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. कधीतरी आपल्याला सोडून जायचंय. हे मृत्यू लोक आहे, याचं नावच मृत्यू लोक आहे. मग तिथं मी जाणार, तुम्ही जाणार, सर्व जाणार, कोणी राहणार नाही. या सृष्टीच्या नियमाप्रमाणे बाबांनी देह ठेवला आणि खरोखर त्यांच्या पश्चात असणारे सर्व मला आनंद वाटला की ताई म्हणल्या महाराज मी गेल्या वर्षी कीर्तन केलं तर फार भाविक कुटुंब आहे आणि खरोखर तुमचा समाज म्हणजे हे कार्यक्रम ठेवणं म्हणजे तुमचं पुण्यच असणार. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे
पुढे समागम घडे संतांचा. असे कार्यक्रम करायला बी पुण्य लागतंय. बाबाचंही मोठं पुण्य असणार आहे. आणि अमृताची फळे अमृताची वेली तेच पुढे चाली बीजाची. असे बाबा फार पुण्यवान असल्यामुळं त्यांचे मुलंही पुढे चांगले निघाले आणि त्यांनी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे. खरोखर या जीवाला सोडवणूक करण्यासाठी हा जर कार्यक्रम केला, बाबाचं जर पुढं काही थोडं पुण्य कमी पडलं तर याची साथ होऊन बाबा मोक्ष पदाला जातात. तुम्ही म्हणताल महाराज कसं? तुम्हाला सांगायचं म्हणजे दोन मार्ग आपल्या जीवाला. मग आपल्या हातात आहे, आपल्याला देव मार्गाने जायचं का यम मार्गाने जायचं? देव मार्गाने जर जायचं असेल, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. जर तुम्हाला यमाच्या तडाख्यात सापडायचं नसेल तर भजन करा. तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करा किंवा तुम्हाला देवाचं नाव घेऊ वाटलं तर संताचं घ्या. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग आपले संत सेवालाल बाबा जय सेवालाल बाबा भगवान बाबा जय भगवान शेवालाल बाबा जय शेवालाल बाबा. माझं का ऐका, कंटाळा करू नका. माझं म्हणे का तुम्ही नामस्मरण केलं, नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली. म्हणजे जेवढं यज्ञाचं पुण्य यज्ञ करायला फार फार खर्च लागतो बरं का साहेब, पण एक नामस्मरण केलं तर त्या यज्ञाचं पुण्य आहे. म्हणून कंटाळा करू नका. आपल्याला यमाच्या तडाख्यातून यम आपल्याकडे येऊन येणं असं वाटतंय ना, मग आपल्या शेवालाल बाबाचं भजन करायचं. शेवालाल बाबा जय शेवालाल
हरी म्हणत बसा, विठ्ठल विठ्ठल कुठं म्हणत बसा, आपलं सोपं शेवालाल बाबा, शेवालाल बाबा. असं जर तुम्ही नामस्मरण करीत राहिला तर तुमचा संसार बी सुखाचा होईल. तुम्हाला जिंदगीत कधी अपयश येणार नाही. तुमचं कोणतंही हात काम हातात धरलेलं फत्य होणार आणि शेवटी तुमच्याकडे यम देखील पाहणार नाही. नसतं जाऊ द्या कुणाचा यमन कसला काय, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील चुकीत. विचारता यम, बाबा एकादश केली का, बाबा तुझा तू शेवालाचं जर नाव घेतलंस, गावात मारुतीचं मंदिर होतं, कधी दर्शनाला जात होतास का, नाही म्हणलं तुला खपका देतो. मारुती तोडी ती जोडी ती निष्ठुर, मारुती तोडी ती जोडी निष्ठुर, मारुती तोडी ती जोडी निष्ठुर, मारुती तोडी ती जोडी निष्ठुर. हो समाचे काला बहुसारा, हो समाचे पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. मग तिथं काय म्हणावं, मग नाही वय केलं की खपा खपानते, नाही त्या यमाशी करुणा, त्याला त्यांना मया दया काही नसते. म्हणून बाबा हो आपला संसार करा, सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. आपल्याला कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. असं करा. हा जो आहे हा देव मार्ग आहे आणि यम मार्ग कशाचा देव कशाचा काय. मग हरिविना जन्म नरकाची पै जाणार आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून भजन कीर्तन करायचं. तुम्ही संसार करा. कोण म्हणलं संसार बंद करून तुम्ही देव दिवस करीत बसा. सुखान परमार्थ करा, पैसे रठवून कमवा, जोडून या धन. तुकाराम महाराज काय म्हणले, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुम्ही जर परमार्थात 10 रुपये खर्च देतो, तुम्हाला देव 20 रुपये देतो. म्हणून इथं अशा परमार्थी कार्यात खर्चाला महाग पडायचं नाही. आणि असं जर तुम्ही जर करीत राहिला तर चांगलं होणार. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर अरे हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही आम्ही सांगालो. हे जर तुम्ही नाही ऐकलं तर दुसरा येईल. म्हणजे कोण येईल, यम येईल आणि तुम्हाला बांधून घेऊन जाईल. बर का बाबा हो, ह्याच्यात आमचं काही जाणार नाही. फोडीले भांडार धन्याचा हा माल, ते मी हा माल भारवाई. माझ्या संतांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगायला लागलो. तुम्ही ऐकलं तर तुमचं कल्याण, नाही ऐकलं तर यम येणार आहे तुम्हाला कना कन हाणणार आहे. म्हणून
म्हणून काय म्हणायचं, शेवालाल बाबा जय शेवालाल बाबा, शेवालाल बाबा जय भगवान बाबा, शेवालाल बाबा जय शेवालाल बाबा, शेवालाल बाबा जय भगवान, शेवालाल बाबा जय शेवालाल बाबा, शेवालाल बाबा जय भगवान बाबा, शेवालाल बाबा जय शेवालाल बाबा. असं तुम्ही नामस्मरण करीत राहिला, तुमच्याकडं असा नजर टाकून देखील यम बघणार नाही. आपण ज्यावेळेस आपल्याला अंतकाळाची घटिका येईल त्यावेळेस देव येईल तुम्हाला न्यायला. म्हणून असे हात जोडून उभा राहणार. महाराज या आजच्या अभंगात घेतलेल्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपली आम्हा स्वतः भगवंत येतो. म्हणून देव देव करा. अरे सावध होऊन भजवी लागा देवाला, सावध होऊन भजवी लागा देवाला, सावध होऊन भजवी लागा देवाला, सावध होऊन भजवी लागा देवाला. म्हणून तुम्ही सावध व्हा. उगा कीर्तनला यायचं काहीतरी गप्पा हाणून माणसं हसवायची विनोद करून याला कीर्तन नाही. कीर्तन त्याला म्हणतात कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग हो या अंग हरी. या आजच्या कीर्तनातून फक्त आज एकच बोध घ्यायचा की आपण कधीतरी मरणार आहे, आपल्याला कधीतरी मरण येणार आहे. माझं नका मरण डोळ्यासमोर ठेवल्यास कुणीच आधी कुटाने करीत नाही. आता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. नाथ महाराजाला एक माणूस म्हणाला, महाराज तुम्ही कुणी बी शिवी दिली, कुणी उरपाट बोललं, कुणी तुमची निंदा केली तर तुम्ही कोणालाच काही कसे म्हणत नाहीत. नका म्हणत बाबा. बर तुम्ही एवढे मोठे संत आहेत, माझं भविष्य सांगा. मग नाथ महाराज म्हणले, तू आजपासून 8व्या दिवशी मरणार आहेस. मरणार म्हणजे त्याच्या पायाची तळपायाखाली माती सरकत. महाराजात खरं असणारे म्हणले. घरी गेला, घरी बायकोला वसवसा करणारे तिला काहीच म्हणीना. आला का तो हो आलो, जेवायचं का हो जेवला, लेकराली काही म्हणीना. नाही तर प्रत्येकाला कोणाच तरी काहीतरी म्हणून कोणाच तरी थोडी काढणारा माणूस. कुणी आला राम 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 म्हणा, कुणला काही म्हणीना, कुणला बोलना. उठलं की आपला सकाळी उठायचा, आंघोळ करायचा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचा, मारुतीच्या येऊन पाया पडायचा. कुणी काही आळवळ बोलत मला माफ करा. वागून लावून चुकून वागू लागला, देव देव करू लागला, ज्ञानेश्वरी वाचू लागला, गाथा वाचू लागला, रामकृष्ण हरी म्हणू लागला. असे नम करता 7 दिवस निघून गेले. निघून गेल्यास 8वा दिवस उजडला. मी गेलो नाही की म्हणला मला. नाथ महाराज मला खोटं बोलले काय म्हणला. नाथ महाराजाकडे फिरून आला, म्हणला महाराज 7 दिवस होऊन गेले, आज 8वा दिवस मी मेल नाही की. म्हणले बाबा या 7 दिवसात तू कुणाला शिवी दिलीस का नाही, कधी चोरी केलीस का नाही, कुणाला लबाड बोललास का नाही, मग केलंस का काही नाही. मला उठलो की सकाळी आंघोळ केली की ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचा, मारुती जाऊन दर्शन करायचं, कुणाला काही बोललो नाही, असलं आपलं घरचं काम करायचं. कधी घरच्या माणसाला उरपाट बोललो नाही, भाजी खरड झाली का, तोड झाली का, कच्ची भाकर का भाजल्या, कधीच म्हणलो नाही. जे आलं ते मोहरी खाल्लं, कधी कुणाचा अपमान केला नाही 7 दिवसात. बाबा म्हणले मग मला माझं मरण रोज दिसतंय म्हणून मी कुणाला काही म्हणत नाही. ह्या 7 दिवसात तुला जसं तुझं मरण दिसलं आणि तू जसा चांगला वागलास का तसं आम्हाला आमचं मरण माहित आहे.
उद्या मरणार आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. वो साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी बुझ जाएगी शम्मा बुझ जाएगी जलते जलते. निकल जाएगा, दम निकल जाएगा, रोशनी आ. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. म्हणून कबीर महाराज म्हणले बाबा ह्याचा काही भरोसा नाही बर का. कधी आपण मरताल एकच बोध घ्यायचा. अशा कार्यक्रमाला अशा मला आनंद वाटला तुम्ही सर्वजण उपस्थित. या बाबाचं काहीतरी पुण्य असणार आहे एवढं. एवढी माणसं जमली त्यावेळेस. माझं म्हणणं का माणूस ओळखावा आहे, साधू ओळखावा मरणी, आणि शूर ओळखावा रणी. तुम्ही एवढे जर माणसं जमला त्या अर्थी बाबा नक्कीच पुण्य आत्मा असणार आहे. तुम्ही एवढा समाज जमला त्यावेळेस बाबा खरोखरच पुण्यवान आहे. आणि अशा महात्म्या आणि अशा कार्यक्रमाला घेऊन एकच बोध घ्यायचा की आपण कधीतरी जाणार आहे. म्हणून देवदेव करायचा बर का, लबाड्या करायच्या नाही, खोटं बोलायचं नाही. मरणाची करे नाही आठवण, मरणाची करे नाही आठवण, मरणाची करे नाही आठवण. मरणार आहेस. आपला मेन मुद्दा चला दोन मार्ग, एक देव मार्ग आणि एक यम मार्ग. मग हा जीव आज 13वा झाल्यानंतर बर का आज हा मार्गाला लागला. इकडं दक्षिणेला इथून 90 कोस योजन असं शास्त्रात मांडणी केली बरं का त्या करून. मग तिथं जायला त्या जीवात्म्याला बरोबर 1 वर्ष लागतं. आणि त्या वर्षात मग हे आजचं काही पुण्य आणि मासिक श्राद्ध एक असतं. 1 महिन्याला एक माणूस जीव घालतात. मग असं पुन्हा 6 महिने 6 मासे एकदा असतात. आणि पुन्हा मग ज्या दिवशी वर्ष श्राद्ध आहे त्या दिवशी मग सगळा हिसाब होणार. मग बाबा दुसऱ्या जन्माला जाणार. मग हे आजचं काही पुण्य महिन्याला एक माणूस जीव घालायचा. आणि मग सरती वर्ष झालं की मग त्या दिवशी बाबा देवाजवळ जाणार. मग बाबांना ज्यावेळेस रस्त्यानं चालतात त्यावेळेस असं हे जे आजचं केलेलं पुण्य, या पुण्याच्या जोरावर बाबाला कोणतंच कष्ट होणार नाही. हे कार्यक्रम करायचा कशासाठी? बाबांना काहीच कष्ट लागू नये तुमच्यासाठी. बाबांनी किती कष्ट घेतले. इथं काहीच नसेल, बाबांनी ही वस्ती निर्माण केली. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी. बाबांनी इथं काहीच नसेल त्यावेळेस कुठून काय आणलं असेल, कशी वस्ती निर्माण केली असेल, कशी जमीन कसून
लेकरं बाळ लहानाचे मोठे केले, 4 माणसं जवळ घेऊन ही वस्ती निर्माण केली आणि या वस्तीला नाव देखील बाबाचं दिलंय. बाबाचं म्हणजे का तर माणिक नाव म्हणलो माणिक नगर तंडा असं. मग एवढं कष्ट घेऊन तुमच्यासाठी एवढा ठेवा बाबांनी करून ठेवलाय. मग ते ठेवा करून पुन्हा आणि त्या ठेव्यातून उतराई होण्यासाठी हा आजचा कार्यक्रम करणं गरजेचं आहे. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया. तुम्ही जर आजचा कार्यक्रम बाबा कितीतरी आनंदात असणार. बाबा आज वरी गेले नाही बरं का, बाबा इथे आज बाबा येतोय. कोण कोण माझ्या कार्यक्रमाला आले, कोण कोण आले, बाबा सगळं पाहिले तर का. आज बाबांना आता भजन कीर्तन झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर बाबा जेवण करणार आणि वाटायला लागणार. मग बाबा किती आनंदात असतील. आज एवढे तुम्ही आला, एवढं अन्नदान केलंय, त्या मुलांना किती आशीर्वाद देत असतील. खरोखर मी रात्रंदिवस कष्ट केलं लेकरासाठी, पण लेकरांनी माझ्यासाठी काही ना काही कीर्तन भजन ठेवलं. खरोखर सांगा, तुमच्या त्या ब्राह्मणाच्या विधीत तरी एखादा मंत्र चुकला तर ते त्या जीवाला पोहोचत नाही. पण हे का असं नामस्मरण साधन सोपेवर मामा सांगितलं संधी, सोपेवर मामा सांगितलं संधी, सोपेवर मामा सांगितलं संधी, सोपेवर मामा सांगितलं ब्राह्मणाच्या आपल्याकडून चूक होते. नियमानं पाणी असं घालावं लागतं, पण आपल्याला घालणं होतंय का पाणी ते जितका मूग भिजल इतकाच थेंब त्या हातावर घ्यावं लागते म्हणून आचमन पुचमन कर. पण आपल्याला तितकं बारकाई होते का होत नाही. मग तितके बारकाई होत नाही. हे साधन सोपं. या साधनात अफाट पुण्य. भगवत म्हणलं की एक केलं तर एका यज्ञ इतकं पुण्य होते. मग ह्या नामस्मरणाच्या पुण्यामुळं बाबांना पुढील प्रवास सुखाचा होणार आहे. पूर्वजा वैकुंठ पूर्वजा वैकुंठ सोन्यासारखं प्रमाण दिलं आमच्या राजेभाऊ महाराजांना. खरोखर आज गुणवान बी चांगले तो. इकडे हरिभक्ती परायण राजेभाऊ महाराज, संगमकर मामा, इकडे आमचे सर वृक्षभाऊ आंधळे, पलीकडे नामदेव महाराज कराड आणि मृदंगावर राधाकिशन महाराज. फार संचय चांगला आहे. फार मोठं बरंच काही मला बोला वाटाले, पण आपला टाइम होता 11 ते 1. काही 1 वाजला. भजन आपलं सुरू झालं 12ला. भरपूर आहे बघ. आता काय करावं.
वेळ नाही आणि आज वेळेला महत्व आहे. पण तुम्ही तुम्हाला मी तुमच्या हिताचं सांगा आणि हिताचं सांगण्यात थोडा 10-5 मिनिटं टाइम गेला तरी काही हरकत नाही. तुमची असली परवानगी तर पुढे बोलतो नसता इथं जे बोला बर काही हरकत नाही. मला सांगायचं तात्पर्य माऊलीने दिला की नाही प्रमाण. ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग. म्हणजे आजचा कार्यक्रम तुम्ही बाबाच्या निमित्तानं केला. बाबाला हे पुण्य प्राप्त आजचं होतंय आणि मार्ग सोपा होतो आणि बाबा आजच्या मार्गाला लागतात आणि तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. बाबा सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हा जीव मुळात देव होता. म्हणजे या पहिला फक्त देवच होता आणि देवाला वाटत देवाला कर्म नाही केला. एकट्या माणसाला कुठतरी कर्म आहे का? अजिबात देवाला कर्म नाही केला. देव म्हणला बाबा मला कर्म नाही. मग देवानं सृष्टी निर्माण केली. झाड प्राणी निर्माण केले पण देवाला आनंदच वाटत नाही. हे झाड ही सृष्टी हिरवीगार दिसायला लागली, प्राणी दिसायला लागले पण त्या देवाला कोणी ओळखीच नाही. मग देवाने असा प्राणी निर्माण केला की तो ओळखू लागला. तो म्हणजे मानव. मानव देवानं निर्माण केला. मानव निर्माण केल्यानंतर मग देवाला आनंद वाटला. खरोखर मी हा एक प्राणी निर्माण केलाय, मला हा ओळखायला लागला. पण ओळखणारे थोडेच निघाले. तुकाराम महाराज म्हणले विरळा पावे एवढे माणसं निर्माण केले पण बोटावर मोजणे इतके देव करायले. बाकीचे सगळे संसारात गुरफटून गेले. मग रात्रंदिवस ज्यावेळेस तो आईच्या गर्भात होता त्यावेळेस होता एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळी उगवणी. आठवी न पाय हा माझा नवस रात्रंदिवस असा विनंती करीत होता. पण ज्यावेळेस तो बाहेर आला गर्भातून त्यावेळेस कवा देवा मी तुला वचन दिलं. मग आला लहानाचा मोठा झाला, संसारात पडला आणि विसरला किंवा देवाला विसरल्यानंतर तुकाराम महाराज म्हणले अरे विसरली महाराजांनी विचार केला अरे आले होते कशासाठी काय करीत बसले. मी पाठवतो की मला ओळखाव हे माझं स्वरूप काय, मी कोण आहे मला ओळखण्यापेक्षा ह्याच्या संसारात मुकदम झाले, टोळ्या भरू लागले, कोण्या कारखान्यावर जाऊ लागले, ऊस तोडाय जाऊ लागले, तिकडच पिऊन तराट होऊन फिरायला येत आणि मला तर इसरून गेले. रात्रंदिवस माल लावून टाईटच कुठं देव कशाचा देव कशाचा देव धर्म म्हणून सगळे विसरले की बेकार वाटू लागलं. देव म्हणले तुकाराम महाराज आर मी कशासाठी माणसं निर्माण केले
काय करली ती जन तरी देखे गुंतले प्रपंच. देवाला वाईट वाटलं. देव म्हणले तुकाराम महाराज जा बरं खाली. तुका म्हणे मज धाडिली निरोपा मार्ग आहे सोपा सुकरू. तुकाराम महाराज आले म्हणले येडे हो अरे काय कर आता तरी हो या जागा 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 रे आता ते जागा आता जागा रे भाई नाही जागा. भरपूर बनवटलं पण टाइम नाही हो मला काय जागा हो पुढे दगा आहे तुम्ही मरणार आहे या नसता हा जीव कसा. आता जेव्हा तुकाराम महाराजांनी आपलं पार्ट केलं काही देव देव करणार होते म्हणले देवा या पोटासाठी संसार करणं भागच करायला. संसार तुझी आठवण बी आहे पण सुटण काय 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 कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुली सत्ता स्वाधीनता पण माझं साहेब तुम्हाला जर समजा उदाहरणार्थ महाशिवरात्र आपल्या वैद्यनाथ बाबापाशी महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. तुम्हाला जावं वाटायला तुम्हाला आठवण आहे महाशिवरात्रीची जायचंय पण अचानक काहीतरी संसाराचं काम येतं मग माणूस गुतत बघ तसं काही असतंय मूग जाऊ वाटतंय पण आपण गुंतलेले असतो देवा. मग तुकाराम महाराज म्हणले मला सासरवासी केलं देवा मला मूग तुझ्याकडे यावं पण मी सासरवासी झालो देवा मला देवा या सासरवासीतून मुक्त कर. मग पहिल्यांदा देव म्हणजे जेजकडं डायरेक्ट जाता येते का नाही वकिला मार्फत जावं लागतंय. मग तुकाराम महाराजांनी विचार केला मग आता देवापाशी निरोप कोण पाठवा की देवा मी वैतागलो संसाराच्या तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची तापलो इकडे मला नको वाटले आता पण आता निरोप कुणाकडे द्यावा. मग देवाजवळचं कोण आहे गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय अनावा तो हरी 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 अनावा तो हरी. देवाजवळचं कोण आहे गरुडाला तुकाराम महाराजांनी म्हणले की गरुडा ए तुझ्या पाया पडतो रे देवापासून माझा निरोप पोहोच मी कंटाळलो या संसाराला मला तुझ्याकडे घेऊन जा. आणि आपल्याला माझं नका तिथं जायचंय. उदाहरणार्थ पाणी कुठून आलंय मुळात पाणी कुठून आलंय सांगा बाबा कुठून आलंय पाणी नाही पाणी मुळात समुद्रातून आलं. माझं म्हणे का त्या समुद्राची वाफ झाली त्या वाफेचे ढग बनले पाणी ते धरतीवर पडलं मग पाणी पुन्हा वाहत कुठं जाणार समुद्र. मग त्याची जी प्रक्रिया वाफ होणे ढग होणे तसं मुळात समुद्रात म्हणजे आपण देवापाशी होतो मग आपली वाफ झाली म्हणजे संसारात राहतो. हो रात्रंदिवस कुठे करू लागलो ढग झाला पुन्हा संसारात सुटला पुन्हा मग आता म्हातारपणाला ओढ लागली. आता मग माझं कोणालाच ओढ लागत जेव्हा आपलं पोरं ऐकत नाही. माझं म्हणा आपलं किती बेकार हो घरात गेलं बायको म्हणते तुम्हाला कळलं
पोरं बरोबर झाले पोरं म्हणते तुम्हाला आता काही कळलं आणि रात्रंदिवस राब 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 आपण संसार मोठा केला असतो आणि ज्यावेळेस आपले पोरं जर म्हणू लागले बाबा तुम्हाला काही कळत नाही जर म्हणल्यास किती बेकार वाटतं खरं खरं आता मी बी संसारिक आहे मी काही संन्यासी आहे माझं नका मग त्यावेळेस आपल्याला काय वाटतं अरे अरे इतकं मी रात्रंदिवस राबलो आणि मलाच आता काही कळलं म्हणलं मग तेव्हाच वाटतं की नाही बाबा आता खरंच रे देवा तुम्हाला कधी त्याला जायचं मग असं पश्चाताप महाराजाला पश्चाताप झालता मग देवाजवळ जो कोणी गरुडाला विनंती केली गरुड म्हणले बाबा मी वाहन आहे मी ड्रायव्हर आहे ही बात खरी आहे पण ज्यावेळेस देव माझ्याकडे चल तिकडे जायचं म्हणल्यास तिकडे मला जावं लागते माझ्या काही हातात नाही पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती गरुड म्हणले देव बाईसाहेबाच्या अंगठीमध्ये लक्ष्मीला जा विचारा तुकाराम महाराज लक्ष्मीबाईकडे गेले लक्ष्मी माय मला देवाला निरोप द्यायचा आहे हो मला बोलायचं लक्ष्मी माय म्हणल्या माय मी जरी एवढी जवळची धर्मपत्नी असली तरी माझा अधिकार नाही म्हणजे देवाला उठवायचा पाय धुवायच्या दैवा पात्र झाले अभिमान सांगून ज्ञानेश्वरी होईल म्हणजे लक्ष्मीला एक अहंकार होता की माझे इतकी सुंदर माझे इतकी कुणी नाही त्यावेळेस देवाने तिला नाकारलं होतं ज्यावेळेस लक्ष्मीनं मी तुमच्या दासी होऊन राहते म्हणले तेव्हा देवाने स्वीकार केला म्हणून मुठीत होती देवाच्या कोण मालकीन तशी मालकीन पत्ते राहणं आता कलियुग राहणं होत नाही मान्य पण सांगा लक्ष्मी माय म्हणजे महाराज माझ्या काही हातात नाही तुम्ही काय करा जिथं देवानं आराम करलेत का ते शेषाला सांगा तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा तुकाराम महाराज शेषाकडे गेले शेष महाराजा देवाला उठवा की शेष महाराज म्हणले माझी ताकद नाही रे बाबा माझं भाग्य माझ्यापाशी येते देव माझ्यावर आराम करते माझी ताकद नाही म्हणले मग काय काय शेष महाराज म्हणले तुम्ही काय करा संताकडे जा म्हणले संतांकडे मग तुम्ही संताधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुकाराम महाराज संताकडे गेले आपलं सगळेच गरण बर का तुकाराम महाराजाला गरज नव्हती तू मामासाठी गेले तुकाराम महाराज सनकाधिकाकडे देवा सनकाधिको संत हो देवाला जाग करा आणि माझा निरोप सांगा की आता ह्या भक्ती लोकांवर येऊन तुकाराम महाराज तुम्ही आम्ही सगळे जीवभर का कंटाळू आता तू आम्हाला तुझ्या स्वरूपात मिळून घे मग तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप या फार सांगा देवा मग त्या संतांनी देवाला निरोप सांगितला मग ते संत निरोप घेऊन आल्यानंतर तुकाराम महाराज म्हणू लागले आपुल्या माहेरा जाईना आपुल्या
निरोप आला. संतांनी निरोप दिल्यानंतर मग सर्वांना सांगू लागले, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मग तुकाराम महाराजाला आनंद वाटू लागला. देव येतो म्हणला. मग जे माझं जे काही सुख दुःख होतं, जे मी संसारानं गांजलो होतो, अहो रात्रंदिवस पोरग म्हणू लागलं तुला काही कळत नाही, बायको म्हणलं तुम्हाला काही कळणार, सगळे गावातले म्हणू लागले वय झाले बाबा बसा, आता तुमचं वय झाले, ह्या बैठकीतलं तुम्हाला काही कळत नाही, असा सगळी कोण अपमान होण्यास नको वाटतंय. मग देवा तू माझा घरानं ऐकलंस गडे, माझं सुख दुःख माझं ऐकलंस, कळवळा म्हणे करुणेचा आपला वेळ झालेला बरं का, म्हणून आपला पटपट चालायचं. मग देव स्वतः येणार. मग रात्रंदिवस त्या देवाची वाट बघू लागले तुकाराम महाराज. येईव 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 मान्य हो, वेळ नाही. विलंब कावाया लाविला कृपाळे, विश्वंभरे विश्वभव छेदके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. रात्रंदिवस आता ज्यावेळेस आपण संसारातून रिटायर झाल्यानंतर आपल्याला कोणीच कामाचं राहिलं नाही म्हणेस, मग रात्रंदिवस आपल्याला वाटतंय. ज्यावेळेस आपल्या अंगात ताकद असते तेव्हा संसारात गुंतलेला असतो, आणि ज्यावेळेस ताकद संपली तेव्हाच पाराकडे होतोय. पारा काढायला तिथं तरी कोणी धड बोलतंय का? काय म्हणते आर जवानपणी कधी पारा करणार, बरा आता म्हातारपणला इथं आला, दाटवा असं सगळं इबूत माणूस. मग त्यावेळेस फक्त देवाची आठवण येते. बरोबर आहे की नाही? मग त्याच पंथे माझे लागले चित्त, येते दिसे न्यावयासी. मग एक दिवस असा उजडला, पिवळा पितांबर कैसा गगनी पितांबर सेला कैसा गगनी धडकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तुकाराम महाराज सर्वांना सांगू लागले, बघा माझा देव मला न्यायला यायला आला, बघा गरुडावर बसून. आणि शेवटच्या चरणात म्हणतात, काय म्हणतात,
बापा माय शेवटी तुकाराम महाराज म्हणाले आता स्वतः भगवंत मला न्यायला येणार आहे. म्हणून बाबा तुम्हाला सर्वांना विनंती आजच्या कार्यक्रमातून एकच घ्या तुम्ही की संसार करा. संसार करायला हरकत नाही, पण आपण एक दिवशी कधीतरी मरणार आहे हे लक्षात ठेवा. आणि कामामध्ये काम काही म्हणा, मग तुम्ही देवाला विसरू नका. हा महाराजांनी प्रमाण दिलं की विसरली तयार थोर झाली हानी, म्हणून त्याला विसरू नका. त्याला धरून म्हणजे देवाला धरून सर्व तुम्ही काम करा. आणि काम करून संसार सुखाचा करून त्याला जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तो स्वतः भगवंत तुम्हाला येणार न्यायला. आणि तुम्हाला त्या यमाचा कसलाच लवलेश होणार नाही. यमच्याकडे पाहणार देखील नाही. फक्त त्याला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात खरोखर वेळ झाली आहे भरपूर. मी बोलायचं फक्त अभंगाच्या पूर्व पिटिकेवरच बोललो. अजून तर अभंगाचा आपण अर्थही सांगता नाही, फक्त पूर्व पिटिका सांगते तुम्हाला. उदर मला थोडं सांगितलं. आता मी खेड्याचा माणूस असल्यामुळे जरा माझी भाषा सुशिक्षित नाही बरं का. मी खेड्याचा माणूस, तुम्हाला म्हणजे पटलं का न पटलं ते तुम्हाला माहिती, पण तुम्हाला कळलं का नाही माझी भाषा कळली का नाही? कळली का? वा छान झालं. बघ शेवटी संसार करा पण त्याला विसरू नका. त्याला जर तुम्ही नाही विसरला तर तुमचा शेवट या बाबासारखा गोड होणार, पद्धतशीर होणार. म्हणून खरोखर मी आज भाग्य समजतो की मला एका पुण्यात्म्याची आज सेवा करायला मिळाली. हरिभक्ती परायण चंदाताई लोखंडे यांनी मला हा निरोप दिला आणि मी आज वेळी वाकडी जशी जमत तशी अशी सेवा केली आहे. बोलिले लेकुरे वेडे वाकुले उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध ज्ञानेश्वर ऐका. फक्त एकदा आपल्या बाबाचं चिंतन सर
सगळ्यांनी टाळी वाजवून करा. शिवलाल बाबा जय शिवलाल बाबा, शिवलाल बाबा जय भगवान बाबा, शिवलाल बाबा, शिवलाल बाबा, शिवलाल बाबा जय भगवान बाबा, शिवलाल बाबा जय शिवलाल बाबा, शिवलाल बाबा जय भगवान बाबा, शिवलाल बाबा जय शिवलाल बाबा, शिवलाल बाबा जय शिवलाल बाबा, भगवान बाबा जय शिवलाल बाबा, शिवलाल बाबा जय शिवलाल बाबा, शिवलाल बाबा जय शिवलाल बाबा, शिवलाल बाबा, शिवलाल बाबा जय भगवान बाबा, शिवलाल बाबा जय शिवलाल बाबा, शिवलाल बाबा जय भगवान, शिवलाल जगद्गुरु तुकाराम महाराज शिवलाल बाबा
सकळ देवादी देवा कृपाळू वाजी केशवा महानंदा चक्रधरा विश्वांबरा कमल नयना कमला कामिन मोहन मदन मूर्ती वामन मूर्ती त्रिविक्रम जग जीव जग जीवन देव देवकी नंदना बाळ रांगना बाळ मज ठावा वाजी चरणी हेची करते सेवेन बहुबंधनी सोडवा देवा कृपाळ वाजी केशवा सदा सेवा कुंडली कवरदा मागणे ते तुझं प्रति आहे या संता समीर हेची माझे कामने आता उदार तू हो श्री ज्ञानदेव भगवान की जय हनुमान की जय संत सेवा